अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या धार्मिक आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला। याच पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामाच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पंचवटी येथेही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, राहुल कुलकर्णी, सचिन डिगले, मामा राजवाडे, गुलाब भोईर, सागर हिंगणे, सतनाम राजपूत, संजय शिंदे, राहुल बोडके, किशोर ढगे, आकाश कुंभारे, बाळासाहेब पटेल, करण काळे, निलेश पवार, संकेत सूर्यवंशी, विशाल भोसले, सचिन पाटील, विजय बनसोडे, गोविंद कोठुळे, अनिल देसले, गोविंद कुटे, अमोल हिंगणे, दर्शन मंडलिक, दर्शन सिरसाट, रमेश सोनवणे आदी उपस्थित होते। प्रारंभी पंचवटी कारंजा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रभू श्रीरामांच्या आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणाही देण्यात आल्या। त्यानंतर मंडळाच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने लाभही घेत होते। अयोध्यामध्ये होत असलेल्या प्रभू राम मंदिराच्या मूर्तीचे स्थापना आणि मंदिर उद्घाटनाप्रसंगी नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या मंदिरामध्ये आज वेगवेगळे कार्यक्रम आनंद उत्सव सुरू होत आहे। त्यातलाच एक भाग म्हणून पंचवटी कारंजा येथे ऑफिस ग्रुपच्या माध्यमातून सर्व सचिन भाऊ डिकले, गुलाबजी भोये, किशोरजी ढगे, राहुल दराडे व सर्व शिंदे, राहुल कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये लाडू वाटप वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत। मी या सगळ्या कार्यक्रमाला माझ्याकडनं शुभेच्छा देतो। 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू श्री रामलल्ला विराजमान होत आहेत। संपूर्ण भारतभर आज उत्सव मनवला जात आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आम्ही पंचवटी कारंजा येथे आमच्या सर्व मित्रपरिवारातर्फे छत्रपती शिवरायांना मानवंदना देऊन प्रभू श्रीरामाचा जयघोष करून या आनंदात आज सहभागी झालोय। जय श्रीराम, जय श्रीराम। घोषणा द्या, घोषणा। जय श्रीराम, जय श्रीराम। रामचंद्र की जय, सुत हनुमान की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज जय। स्टार न्यूज साठी विजय खडांगळे, नाशिक।